नमस्कार. आज कोणाकोणाला घेऊन आलाय? पहिलवान आणलाय, बादल आणलाय, ती पाहुण्याला आणलाय. ते नवीन दिसतोय पलीकडचा. मामांचा आहे सुरलं. कुठल्या गावचा आहे? सुरल. काय नाव? तेजा. बोला झालेत का नाही तुम्ही? गुलाल आता दात लावल्यापासून थांबून होतं नाही. आमच्या भागात कंटिन्यू गुलाल होतं. कंटिन्यू. हो. काय मातेला चांगला पोहते. आज कसं नियोजन आहे पहिलवानचं? आज मामा बरंच आहे पहिलवान. ती त्यासोबतच आहे? त्याच्यासोबतच. ह्याच्या आधी पळवली गाडी? पहिल्यांदा. नाही पहिल्यांदाच. 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 किती मध्ये पळल पहिलवान? काय पहिलवान 39 मध्ये. 39 मध्ये? 7 नंबर तास. किती दिवसानं काढलं हो? पहिलवान आता 2 आठवड्यातनं काढला. 2 आठवडे. हो, जरा आजारातनं कवर झाल्यामुळे त्याला गॅप देऊन जरा काढायला परत करायचं कंटिन्यू चालू. आता गॅपनच काढता याला? गॅप. आता मला वाटते 2 महिन्यात तुमची मैदानं तुमच्या इकडची बी चालू हो, होते. आता चालू होतील दिवाळीनंतर आमच्या इकडची मैदान. पावसात कसं काय होतं? तुमच्या इकडे लय नदी दिवाळीनंतर आत्ता पाऊस नसतो. आत्ताच एक 10-12 दिवस असेल पाऊस. परत कुठला पाऊस? आज कोणत्या खांदे पळतात? का दोन्ही खांदे येतात? कुठलं पण येतं. कुठलं पण आलं ते टेन्शन. ते पब्लिक ना. बाहेर आपला खांदे असतात. सगळ्यात महत्वाचं चालूला कंटिन्यू गुलालात आहे बादल. बादल कोणासोबत? बादल अभिजित भाईच्या सरजा बरं. चांगली गाडी पळते. हो, ती गाडी पळते नाही. सातवाडीला 1 नंबर केला होता. किती वेळा पळाली गाडी? एकदाच पळाली. नंबर केला. हो, चांगली गाडी पब्लिकनं मग सेमी बघितला होता. सेमी काढला होता कडक. पब्लिकला ठाम. आणि तुमचं महत्वाचं पब्लिकला गटाला गाडी लागली की तुम्ही पुढच्या चिकट्या बिकट्याच्या भानगडीतला नसता. कारण हे दुई खांदे बैल बाहेरनं ते दुई खांदे. समालोचक बी म्हणले मालक कडन चिकटी आली की गटाला कडन गाडी हाणतो. हो, कारण आमचा बैल बाहेरनं ठाम आहे. आतल्यापेक्षा बाहेरनं 2 उड्या बैल जास्तच पोहतो. त्यामुळे आम्हाला बाहेरनं आले की टेन्शन नसते. तुम्ही सीमेला बी कडन आला की तुम्ही आनंद असताय असं म्हणत नाही. बाहेरनं आला की मनात वाटतं जायला आज 100% काहीतरी घडवून. आणि सगळ्यात महत्वाचं डावीकडे आली तर तुम्ही डावी दे उजवी दे काही टेन्शन नाही. परवा दिवशी उजवीनच दोन्ही फेर उजवीनच पाहायला. किती गुलाल झालं होतं चालत? आता तसं म्हणलं तर कंटिन्यू बैल गुलाला. कदाचित कुठंतरी ती पण पायऱ्यामुळं कुठल्या तर आपल्या चुकीमुळं. त्या दिवशी चांगली गाडी पाहिली. खूप दिवसानं सगळ्यांची इच्छा होती ती गाडी पाहावी. दोन्ही बी पब्लिकची भिताड पाहिली पण काय थोड्यासाठी झालं. बैलांची काही चुकी नाही तशी. नशिबानं साथ दिली नाही. थोडीफार पाय होता पुढं पट्टीवर. ते काय झालं झेंडा पाडायला बैल हालायला अशी एकदम एका सेकंदाचा फरक पडला. आणि ती पाय जरा नॉर्मल पुढे दिसते त्यामुळे निकाल दिला नाही. एवढं लांब जाऊन थोड्यासाठी गाडी चांगली पाहिली. सगळ्यांची चांगली त्यामुळे काय नाही. गुलालातली गाडी होती. हो, 100% घडवलं असतं काहीतरी या बैलाने दोन्ही पण. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला. नमस्कार. काय नाव? स्वप्नीलसाठी करमाळे. आज कुणाला घेऊन आला? सोन्या आणि संग्राम. सोन्या आणि संग्राम. आज कसं नियोजन आहे? काय सुरेश भाऊनी ती केले. त्यांनी गेले. आज किती वेळ गटात दिसतील ते अंदाज? आता 9व्या गटात आहे. 3 नंबर तास. 9व्या गटात. कोणत्या गावचं? करमाळे आणि विठ्ठलवाडी. वेगवेगळे येते का? हो. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला. नमस्कार. आज कुणाला घेऊन आला? सरपंच घेऊन आलाय. आज कसं नियोजन आहे? आज आहे चांगलंच नियोजन आहे. किती वेळ गटात दिसेल पळताना? काय 5व्या गटात गाडी. 5व्या गटात. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला. यक्का पण मैदानात दाखल झाल्या बघा आजच्या मैदानात. यक्का